बेसा पिपला नगर पंचायत के दूसरे वर्धापन दिवस पर 2 दिवसीय सांस्कृतिक समारोह का आयोजन किया गया था। नृत्य, संगीत और फैशन शो का दर्शकों ने आनंद लिया। इस दौरान प्रमुख अतिथि मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर और शिव ठाकरे मुख्य अतिथि के तौर पर उपस्थित थे। समारोह का समापन शानदार तरीके से रविवार को फिल्म अभिनेत्री वर्षा उसगांवकर और मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरे की मौजूदगी में हुआ। इस समय विविध सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया था, जिसमें नागपुर के कलाकारों ने एक से बढ़कर एक नृत्य की प्रस्तुति दी। साथ ही ट्रेडिशनल और वेस्टर्न ड्रेसअप कर महिलाओं ने फैशन शो के जरिए अपने हुनर की बेहतरीन प्रस्तुति दी। मुंबई के जूनियर अरिजीत सिंह, दिनेश कुमार ने सुमधुर गीतों की प्रस्तुति देते ही तालियों की गूंज से परिसर गूंज उठा। कार्यक्रम के प्रमुख अतिथि पूर्व विधायक टेकचंद सावरकर प्रमुखता से उपस्थित थे। कार्यक्रम का आभार प्रदर्शन बेसा नगर पंचायत के मुख्याधिकारी व प्रशासक भारत नंदन वाद ने किया। रेणुका कॉलेज में भजन स्पर्धा का आयोजन भारत विकास परिषद नागपुर द्वारा किया गया था, जिसमें 28 भजन मंडलियों ने हिस्सा लिया। प्रथम पुरस्कार विजेता रत्नाश्री भजन मंडल, द्वितीय पुरस्कार शिव शक्ति भजन मंडल और तृतीय पुरस्कार सावरिया राधे भजन मंडल को दिया गया। राधा कृष्ण भजन मंडल को सांत्वना पुरस्कार दिया गया। इस दौरान खास बातचीत की है मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरे से। आगे डालते एक नजर। आज आपण बेसा नगरपंचायतला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बघतोय की इथे कला आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यानिमित्त 2 दिवसीय कार्यक्रमाच्या आयोजनात विविध सेलिब्रिटी इथे आले आहेत आणि त्याचमध्ये आज दुसऱ्या दिवशी आपल्यासोबत आहे शिव ठाकरे, जो की मराठी बिग बॉस फेम आणि महाराष्ट्राच्या सर्व तरुण असतील किंवा सर्व जे लोक आहेत त्यांच्या मनावर राज्य करणारा शिव ठाकरे आपल्यासोबत आहे। काय सांगशील, आज तू इथे आलेला आहे, तुला विदर्भ, नागपूर, अमरावती हे नवीन नाही, अमरावती तुझं तर होम टाउन बर्थ प्लेस आहे। काय सांगशील, आज तू वेगळ्या कार्यक्रमात आलाय, बेसा हे जे आहे नगरपंचायतला 2 वर्ष झालेले आहे, काय सांगशील? मला सांस्कृतिक महोत्सव कुठलाही असू द्या, मला जाम आवडतं त्या इव्हेंटला जायला। कार्यक्रम म्हटलं की आम्हाला मजा येते, बट सांस्कृतिक महोत्सव असला ना की मी त्यातून आलोय, मी जशा प्लॅटफॉर्मवरूनच आलोय। असे नवीन नवीन कलाकार यातून घडतात, तर मला मजा येते त्यांना बघून, त्यांची मेहनत बघून मला काही शिकायला मिळते। आणि जो आपल्या मातीत असेल, नागपुरात असेल, तर त्यात अजून काय पाहिजे, आपले लोक असतात, आपुलकी असते आपल्या लोकांची, तर मला नक्कीच आवडतं। आपल्या मातीत आल्यावर इतकं छान असं लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे, सत्कार होतोय, सन्मान होतो आहे, काय सांगशील आज नागपूरवासियांना, बेसावासियांना? खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार, तुम्ही माझ्या सोबत होते जेव्हा जेव्हा माझी जर्नी सुरू झाली आहे। बिग बॉस असू द्या, कुठलाही रियालिटी शो असू द्या, मोठ्या काकू ज्या इंस्टावर नाही आहे त्या आपल्या सिंगनी माझ्यासोबत होत्या, तर मी नेहमी लक्ष ठेवेल। आणि खूप धन्यवाद। आणि यंगस्टरला सांगेल की स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात। आणि गणपती बाप्पा चरणी मी तुम्ही सर्वांसाठी प्रार्थना करेल की सर्वांचे स्वप्न पूर्ण हो। थँक्यू। आपल्यासोबत होते शिव ठाकरे, BCN न्यूज साठी क्षितिजा देशमुख, नागपूर।